आता कधी तर होय म्हणायचं नाही नाहीच म्हणणार. होय म्हणले की एक झाले की एक लगेच गाडी सारायला मोकळी, एक झाले की एक गरज आहे. इथं घरात एवढं मोठं काम पडलंय, घरदार सांभाळायचं सोडून तुझं दुसरं काय डोक्यात खोळ केल्या पण मी डोक्यात जाऊ नको तू. विनाकारण माझं डोक्याला ताप देऊ मला नको. जायचंय श्रीचप्पा. काय जायचं तर डोक्याला नको. धरा चहा प्यायचे अजून एकदा. नाही नाही कुठचं एवढं काय आवरलीस सांगते की थांबा. आता? चहा करू का अजून एकदा? नंतर काय लागणार आहे तुम्हाला? मला नाही लागणार पण काय एवढं आवरून आता मी तर कुठं चल म्हणलं नाही तुला. चालायचं नाही, मला बोलायचं तुमच्याशी. काय बोलायचं आता? नीट ऐकून घ्या. तुम्ही ना सारखं असं पिसवून बोलू का प्रत्येक ऐका जरासं. प्रत्येक वेळेस मी गोडीनं तुमच्याशी बोलायला येते. कधी तरी माझं बी जरासं ऐकून घेत जा मला काय म्हणायचंय काय नाही ते. माझं बी ऐकायचं जरासं. तुम्ही तुमचंच चालू बर मुद्द्यावर या. येऊ ना? मुद्द्यावर या आता. हा बघा मी नाही का तुम्हाला किती दिवस झाला असं म्हणायची की मला पण घरात ऐका तरी ते. किती झालं मी तुम्हाला म्हणायची नाही का मला बी घरात करमत नाही, मी बी काहीतरी घरात बसून चालू करते, मी बी काहीतरी करते. तुम्ही म्हणायचे जाऊ दे नंतर पुढं बघ, पोरं मोठं झाल्या बघ, पोरं मोठे झाल्यावर बघ. तर मध्ये काय झालं ते पाम्पलेट का काय तर असं ते देतात की पेपरामध्ये. मग ते आलेलं होतं एकदा नाही का. मी दुकानात गेले तिथं वाटतं ना, मग ते बघितलं मी. तर ती चिठ्ठी घेऊन मी घरला आले तर त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की 1000 रुपये भरा आणि ब्युटी पार्लरचं सगळं कोर्स करा. ते सरकारीकडनं आहे, महिला संघटनेचं नाही का ते आपलं सावित्रीबाई फुले त्या संस्थेचं नाव आहे, तिथनं आहे ते की 1000 रुपये भरून का नाही तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स करू शकताय. आणि त्याच्यामध्ये सगळं शिकवणार आहेत ते, म्हणजे केसांचं हेअरस्टाईल वगैरे, मेकअप पण 3 मेकअप येणार आहेत आणि आपले आयब्रोज बिब्रोज वॅक्स सगळं आहे त्याच्यामध्ये. तर मला फक्त नाही का असं सांगायचं होतं की मी तो क्लास करू का म्हणजे मी नाव तर देऊन आले, आज पैसे भरायचे 1000 रुपये आहेत फक्त. बाहेर 20 30 हजार रुपये फी आहे पार्लरची. झालं मला तुम्ही असं नाहीच म्हणू नका बघा. झालं का बोलून? 1000 रुपये मी काहीच मागणार नाही तुम्हाला. अगं बाई मी म्हणतो तुझं बोलून झालं का? बोला. तुला डोक्यात खोळ कोण घालते काय सगळे? चिठ्ठी तुला कुठं सापडलेली नाही. कुठला तर टोळीच्या मुकादमानं कुणीतरी सांगितलं तुला की ते काहीतरी कोर्स बिर्स चालू झालाय कुठेतरी. तसं काहीच नाही. मी त्या दिवशी गेलते का नाही दुकानात, तिथं ती पिवळ्या कलर चिठ्ठी होती. मला बघ या गोष्टी कळते त्या. हे कसं आहे बायामध्ये जे झालं का नाही, एकीने लावले की दुसरी मला बी लावायचं, लगे तिसरी. ते जाऊ दे, ते विषय लावायचा विषय वेगळा. तुलाही उद्योग एवढं उद्योग का सुचायची गरज काय म्हणते? तुला काय गरज आहे? इथं घरात एवढं मोठं काम पडलंय, घरदार सांभाळायचं सोडून तुझं दुसरं काय डोक्यात खोळ केल्या पण मी काय तर केलं तर तुम्हाला मदतच होणार आहे ना. शेवटी 4 पैसे हातात आले, आज शिकले, उद्याच्याला मी एकाचं करीन, दोन्हीचं करीन, नंतर मला ऑर्डर भेटतील. नाहीतर मी घरातल्या घरात पार्लर चालू करते, बायका येतील 4, माझं होईल घरातल्या घरात, पोरगी आहे आपल्याला तिचं होईल, कोण होतच नाही. 4 पैसे आले तुम्ही तुम्हाला देणार, घरातच खर्च करणार आहे ना. तुझं कसं आहे माहितीये का? तू काय हे म्हणतेस ना, ब्युटी पार्लर चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला, हे असं होणार आहे माझी गत. त्याच्यामुळं माझ्या डोक्याला ताण देऊन बघितलं मी आता तेच ही हिशोब करू माझ्या नक्कीनं आलाय घर कसं भागवायचं काय भागवायचं. आणि तुझ्या डोक्यात खोळ दुसरंच. मी तुम्हाला घरात इथं काटकसर कर की जरा. अवघड आहे अहो. ती पूजा 60,000 रुपये भरून पुण्यात शिकून आले. तिच्या नवऱ्यासारखं तर काय मी द्यायला लागलाय पैसे? त्यांनी शिकवलं माझी नाही, मी माझ्या पैसे त्यांचं कशाला बरोबरी करायला लागले? त्यांची कशी बरोबरी करायला लागली? डोकं हॉस्टेलवर पुरींच्या हॉस्टेलवर तिला 3 महिने ठेवला होता. जाऊ दे तू शिकित म्हणून 60,000 रुपये फी भरली होती आणि 3 महिन्याचा खर्च तिचा 10 का 20,000 रुपये झाला होता. तिथला राहण्याचा खाण्याचा ते बरोबर 1 लाख रुपये तिचे गेले होते. त्यामुळे बाहेर बाईला सोडायलाच नाही पाहिजे. हे असं कुणाच तरी काहीतरी ऐकून यायचं, बघून यायचं, नाही तर नवऱ्याचं डोकं खायचं आमचं. बाहेर सोडलं नाही पाहिजे म्हणजे तुम्ही समजताय काय? मग काय लावले सकाळ माझ्या मागे? इथं मी हिशोब करायला लागलो माझं घर कसं भागवायचं काय मला 1000 रुपये पाहिजे सगळे काढले मी. इथं 1000 रुपये माझ्याकडे तर रुपया नाही द्यायला. तुझं काय 1000 रुपये डोक्यावर पडले काय? तू पैसे प्रत्येक वेळेस घेते, मग ते तर द्या माझं वापस. मी केलंय सगळं ते म्हणून भेटायला लागले. तुझं काय केलंस तू? मी बाईक राही ना, बायकोत राही ना, मी एक बाई म्हणून पैसे भेटायला ना. बघ माझ्या डोक्यात जाऊ नको तू. विनाकारण माझं डोक्याला ताप देऊ जायचंय श्रीचप्पा. काय जायचं तर डोक्याला नको ते खोळ डोक्यात काढले विनाकारण. हे लावायचं ते लावायचं. इथं घरात काम कमी येते का? अजून काम कमी पडले? 4:45 वाजत झाले, तुम्हाला जायचंय. तुला मी काय सिरियस बोलायला लागलोय, तुला कळतं का काय? अहो मी सगळं करून जाते. काय करायचं मग? इथं लेकरं मोठी झाली ते आता काय तुला कळतं का बाहेर कसं पडायचं? 11 ते 3 आहे क्लास. 11 ते 3 आहे. बरं मी तर म्हणणार ते मला सोडायला, मी पण ती सोडायला पण येऊ नका. अगं तू पुढचाच विषय बोलायला, मी तर लावायचा विषयच नाही धरला. पुढचं म्हणा लागले सोडाले आणि धराले आणि करायला. तुम्ही हे बघा
तुम्ही मला लग्नाच्या आधी काय म्हणले? गोट बीट करू नको मला. काय अक्कल बिक्कल आहे का? गोट करून बोलतेस व्हय? भांडण नाही झाले मी तुम्हाला असं बोलते. तुम्ही मला लग्नाच्या आधी काय म्हणले होते? हा तुला शिकवलं तुम्ही. मुलं लहान आहेत, मुलं लहान आहेत म्हणायचे. आता मुलं मोठी झाल्यात. आता मी शिक्षणाचंही बोलत नाही. मला क्लास तर करू द्या नेमका. तू लग्नाच्या आधीच काढू नका. लग्नाच्या आधी तू बी 1000 मला वचन दिलती, हे करते ते करते त्याचा विषय नाही. त्याचा विषय मला नाही. आता मग कशाला बोलून दाखवा लागली फक्त मला शिक्षणाचा विषय. शिक्षण. मग एवढं लवकर लेकर झाल्या तर माझी काय त्यात काय काय बोलायलाय तुमची? तुम्हाला तर कळतंय का? तू माझ्या डोक्यात जाऊ नको विनाकारण. गप्प नाही, आपलं मला घरात जायचंय घर बघा, मी आवरून. क्लास करणार. ए बाई गड्डू, माझ्या डोका नको. आणि मी आज आईला 1000 रुपये सांगितलं. मागितले, उद्या परत काहीतरी खोळ काढणार. हे नाही, आणा, नाही. ते आणा. बस. मी मला माहिती नाही देणार 1 रुपये. ऐकत रे माझं. फक्त 1000 रुपये द्या. मी काय 5000 रुपये आईकडनं घेणार आहे माझ्या. तिनं मला ती किटचं पैसे घ्यायला पैसे देतो म्हणले, किट घेण्यासाठी. त्या आईनं पैसे दिले मला दे. मला काम आहे कशी तर उधारे भागवायचे, मला घर भागवायचे, चालवायचे. तुझं डोक्यातलं खोळ काढून टाक आणि जगमारे करायची आपली घरातली कामं. नसलेलं लाचानं हिनं ही केलं तिनं ती केलं, मायापाशी येऊन यायचं नाही बरं का तसलं घेऊन काही. आता कधी तर सांगा होय म्हणायचं की. नाही नाहीच म्हणणार. होय म्हणले की एक झाले की एक, लगेच गाडी सारायला मोकळी. एक झाले की एक झाले की एक. आज ब्युटी पार्लर, उद्या गाडी शिकायला, परत हेलिकॉप्टर शिकायला म्हणून मागं लागतील. हाय काय ऐपत? तोंड बघितली का आरशात? नाही म्हणजे ऐपतच नाही. मी तेच सांगालो, ऐपत नाही बाई. 1000 रुपये सुद्धा नाहीत माझ्याकडे. जा आपलं घरातली कामं बघ. जा काहीच करू देऊ नका मला. नुसतं घरात बसवा मला. नुसतं काय करू देऊ नका. तुम्हाला बघवत गरज नाही. आहे. घर आहे, लेकर आहे, बाळ आहे, आपलं लेकर बाळ संसार, आपलं सांभाळायचं, नवऱ्या सेवा करायची. बाळ झालं, काय गरज पडली आहे हे तुम्हाला करायचं, ते करायचं. बघवत नाही. तुम्हाला कसलंच बघवत बरं, मला नाही. बघवत नाही. बस तू म्हणशील तसं, पण मी देणार नाही. रुपया देणार नाही. गप आपलं जायचं, काम करायचं उठीत नाही. ते गप आपलं घरातली कामं आवरा. मला हिशोब करू दे. मला जायचे ते पैसे दे, उधार द्यायचे. आणि ते कुठे पैसे आहे? दिलेत का पैसे? तुम्हाला देते मी. तोंड बघा आरशात जाऊन. तुम्हाला देते पैसे. बरं नको आणले माझं खेटर तुम्हाला मी द्यायला. घेतो, मला कळते कसं घ्यायचे ते. विनाकारण टॉय मला वाटलं काहीतरी फायद्याचं सांगते तू. मग फायदा नाही याच्यामध्ये. फायदा नाही का? फायदा काय फायदा नाही. उलट एखादं म्हणते जाऊ दे बाई, बायको आपली शिकायला लागले, स्वतःच्या मनाने काहीतरी करायला लागले, करू तिकडे 4 पैसे आले तर आपल्यालाच होतील. आज हे शिकायचं म्हणले, उद्या काय शिकायचं म्हणले, झाले एकदा होय म्हणलं ना, माझ्या मागे सूरज लावतील. काय गरज नाही, जा आपलं. नशीबच भंगार आहे. मग चांगलं आहे. नको भलं एवढं सगळं खायला, अंगाला पंगाला सगळं आहे, मस्त आहे. काय पाहिजे अजून एवढं? हा नको ते चोचले पुरवायचे, काय शाला पाहिजे. उठ जा काम कर.